लाली माझी लेक कधी लाले आम्हाला खरंच ठाव नव्हतं ग तुझं काय झालंय काय नाही काय कळत नव्हतं बघ पण आम्ही आस नव्हती सोडली आम्हाला माहिती होतं माझी लेक माझी लाली परत येणार माझं लेकरू ते गोपाळ अरे गोपाळ हे बघ एक आईची हाक ऐकली बघ देवीने तुझ्यावरचा समजा ढाक धुवून काढला आई देवीच पावली बघ आपल्याला तुझी सुटका झाली आप्पा बघितलं का नाही निर्दोष मुक्तता झाली काय सुद्धा नव्हतं केलं मी ह्या पोलिसांनी सगळा त्रास दिला होता तुमचा विश्वास नव्हता माझ्यावर म्हणून मला रागाच्या भरात सगळं काय ते कबूल करावं लागलं मी काही केलंच नव्हतं आप्पा आता तुमचा विश्वास नाही माझ्यावर बाहेरून मी काय करणार होतो सांगा बरं नाही रे लेकरा माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि तुझ्यावर विश्वास राहणार कायम खरं तर चूक माझीच आहे मी अपराधी आहे तुझा कारण नसताना तुला त्या नालायक माणसाशी लग्न लावून दिलं आणि तुझं आयुष्यच बरबाद केलं माफ कर पुरी मला नाही तात्या असं नका बोलू उलट माझ्यामुळं तुम्हाला आणि आईला लई त्रास सहन करायला लागलाय मला माफ करा खरं तर माझंच चुकलंय मी नव्हतं असं वागायला पाहिजे तुझी काय चुकी आहे पुरी तात्या मी एकटीनं त्या माणसासोबत नव्हतं जायला पाहिजे मी त्याच्यावर विश्वास ठेवला हे माझं चुकलंच ना हे बघ लेकरा समजे पुरावे तुझ्या विरोधात होते मग तर मी काय करणार सांग बरं हा तुला असं वाटत असेल ना माझ्याकडनं चूक झाली तर कर मला माफ आप्पा काय बोलताय लेकरानं माफ करायचं असतं वे लेकरानं समजून घ्यायचं असतं तुमचा विश्वास नव्हता विश्वास बसला का नाही मग त्यातच आलं सगळं हे बघ याच्यामुळे तुझ्या विरोधात कोणी बी केला ना तर मी तुझ्या पाठीशी आहे हा काय गोपाळ नावाचे टेलर पहिल्या तारखेला म्हणालात की मी तिला मारले नाही दुसऱ्या तारखेला तुमचा मूड बदलला तुम्ही म्हणालात की मी माझ्या बायकोचा खून केलाय याच कोर्टात ओरडून ओरडून सांगितलं होय मीच तो खुनी माझ्या बायकोचा खुनी त्यांची किती तारांबळ उडाली असेल बघा कधी मरायचं कधी नाही मरायचं पण शेवटी त्यांनी निर्णय घेतला की आपण जिवंत राहू त्या आल्यात ती तुमची जीवाभावाची बायको अर्धांगिनी